स्वाभिमानी म्हणून ज्यांनी जगायला शिकवले असे शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय राजूभाई शेट्टी आज आपल्या मावळ तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना या ठिकाणी ज्यांनी आमंत्रित केलं असे जमीन हक्क परिषदेचे माऊली भाऊ सोनवणे व त्यांचे सर्व सहकारी यांचं विशेष करून सर्व मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मी या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की मावळ तालुक्यामध्ये सध्या जो गाजत असलेला पवना धरणाचा प्रकल्प पूर्ण होऊन 57 वर्ष झाली. अजूनही प्रकल्पग्रस्तापैकी 30% प्रकल्पग्रस्तांचं सुद्धा पुनर्वसन झालेलं नाही आहे. हे विदारक चित्र आहे. खरं तर गेल्या 57 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेल्या सगळ्या पक्षांचं सरकार येऊन गेलं, पण प्रकल्पग्रस्त मात्र आहे तिथंच आहे. या पवना धरणाच्या पाण्यातून अनेकांच्या शेतमळे फुलले, शहरं पाणी प्यायली, वीज तयार झाली, त्याचा वापर अनेकांनी केला. पण ज्या भूमिपुत्राची घरंदारं जमिनी पाण्याखाली गाडून हा सगळा विकासाचा मनोरा उभा केला, तो भूमिपुत्राच्या मात्र थडगीच बांधली गेली. आणि हे कमी होतं म्हणून की काय, जे काय 10-10.5 TMC पाणी धरणामध्ये साचतं तेही पाणी बंद पाईपलाईनद्वारे केवळ पिंपरी चिंचवड या अवाढव्य वाढलेल्या शहराला पाणी द्यायचं, हा अट्टहास केला जातोय. खरं तर 15 वर्षापूर्वी या विरोधामध्ये मोठं आंदोलन मावळ प्रांतामध्ये झालेलं होतं. 3 शेतकऱ्यांना आपला प्राण गमवावा लागलेला होता. त्यावेळी जे विरोधामध्ये होते, जे आमदार होते, ते म्हणत होते की आमचं सरकार आलं तर हे सगळं कायमचं बंद करतो. आज त्यांच्याच पक्षाचं सरकार आहे आणि तेच त्या काळामध्ये जे साधे आमदार होते, ज्यांनी विधानसभा दणाणून सोडली होती या मावळ गोळीबाराच्या संदर्भामध्ये, तेच आता आढावा बैठक घेतात आणि ही बंद पाईपलाईन लवकरात लवकर पूर्ण करा असा आदेश देतात. हा सारा विरोधाभास आहे. ज्या मावळ प्रांतानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली अवघ्या महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा प्रकारचं रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी मोलाचा वाटा उचलला, या मावळ प्रांतातल्या प्रत्येक कुटुंबातला एक धारातीर्थी पडला. त्यासाठी त्या मावळ प्रांतावर आज भिकाऱ्यासारखी अवस्था झालेली आहे. आणि हे दुसरे कोणी नाही, इथल्याच राज्यकर्त्यांनी हे केलेलं आहे. आणि म्हणून आता जर पुनर्वसन 57 वर्षानंतर होणार नसेल आणि आहे ते पाणी बंद पाईपलाईनद्वारे शहरांना देणार असाल आणि इथली उरली सुरली शेती बर्बाद करणार असाल तर हे आम्ही चालून देणार नाही. आणि मग कमीत कमी आम्ही हयात असेपर्यंत तरी चालून देणार नाही. हा निर्धार करून 2 ऑक्टोबर 2026 रोजी महात्मा गांधींच्या जयंती दिवशी ज्या ठिकाणी गोळीबार झाला 15 वर्षापूर्वी, त्या ठिकाणाहून पवना धरणापर्यंत एक प्रचंड मोठा लॉंग मार्च काढला जाणार आहे. आणि हा मार्च घेऊन आम्ही धरणामध्ये जाणार आहोत. आणि मग आम्ही हयातीत तरी आम्ही तुम्हाला एक थेंब पाणी देणार नाही. न्यायचं असेल तर नदीतून प्रवाहित करून न्या, नाहीतर मग आम्हाला जलसमाधी घेऊन द्या, शांतपणानं आम्हाला मरून द्या. कारण जिवंतपणे मरण आता आम्ही इथून पुढं भोगणार नाही. हा निर्धार या मावळ प्रांतातल्या सगळ्या गावकऱ्यांनी केलेला आहे. आणि हे आंदोलन हे निर्वाणीचं आंदोलन आहे. वेळोवेळी त्यांना मदती दिल्या. सगळे लोकप्रतिनिधी हे बदमाश निघाले, भूमिपुत्रांच्या विरोधात निघाले, सत्तेतली आणि विरोधातली. आणि म्हणून आता मावळ प्रांतातल्या सर्वसामान्य जनतेनंच पुन्हा एकदा उठाव करायचं ठरवलेलं आहे. मी स्वतः या आंदोलनामध्ये 2 ऑक्टोबरला सहभागी होणार आहे.